या नागमोडी वाटेवरून आम्ही निघालोय सह्याद्रीचं सौंदर्य पाहायला। सातारा शहरातून काही किलोमीटर दूर गेलं की सह्याद्रीची पर्वतरांग चढताना सातारा शहराचं हे असं विहंगम दृश्य दिसतं। सह्याद्रीचं सौंदर्य डोळ्यात साठवत आता आम्ही पोहोचलोय फुलांच्या जगात। नमस्कार, मी आयशा सय्यद, तुम्ही पाहताय ब्राऊन टाऊन। सध्या मी आहे साताऱ्यातल्या कास पठारवरती, जिथं निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केली आहे। वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या प्रजातीची फुलं इथे पाहायला मिळतात आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या या जागतिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी आपण आज आलेलो आहोत। चला तर मग सफर करूयात कास पठारची। सह्याद्रीच्या कुशीत असणारा कास म्हणजे निसर्गानं आपल्याला दिलेली रंगीबेरंगी भेट आहे। इथं पसरलेली फुलांची चादर पाहिली की रानकवी नाधो महानोर यांची कविता आठवते। फुलात न्हाली पहाटे ओली, क्षितिजावरती चंद्र झुले, नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले। रंग फुलांवर ओघळताना असे जुईला लदबदले, गालावरले निळे गोंदन पदराभोवती घुटमळले। कास पठाराला तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला बरीच फुलं दिसतात। रंगीबेरंगीची सगळी फुलं तुम्हाला आकर्षित करतात। तसंच एक आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे ते म्हणजे कास पठारावर असणारा हा तलाव। या तलावावर पांढऱ्या रंगाची फुलं आहेत। ही कुमुदिनी फुलं म्हणजे पर्यटकांसाठी एक आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे। बालकवी ज्यांनी निसर्गावरती अप्रतिम कविता लिहिल्यात, त्यांनी लिहिलेली कविता म्हणजे फुलराणी, जी मी सगळ्यांनीच लहानपणी शाळेमध्ये अभ्यास केला जायचा। हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, कास पठारचं प्रेमात पाडणारं सौंदर्य पाहिलं की तुम्हाला नाधो महानोर यांची कविता आठवते। या नभाने या भुईला दान द्यावे आणि मातीतून चैतन्य गावे। ही कविता आठवते खरी, पण इथलं सौंदर्य पाहून तुम्हाला त्यात थोडासा बदल करण्याचा मोह होतो। या नभाने या भुईला दान दिले आणि मातीतून फुलांरूपी चैतन्य गायले, असंच तुम्हाला कास पठारावरून निघताना मनात वाटून जातं।